सुप्रभात. वेलकम टू कोकण पल्स. आज आले मी इलेक्शनला जाऊन, म्हणजे वोटिंग करून आले. जवळच होतं, 5 मिनटावरच. थोडीशीच लाईन होती म्हणून सकाळीच जाऊन आले, कारण आमच्याकडे ते पंपाचं काम करायला येणार होते ना, म्हणून. तर तुम्हाला दाखवते कसं ते पंपाचं ते कसं बाहेर काढतात वगैरे सगळं. आणि काल आम्ही गिरणीला आमचे तांदूळ पण लावून आणले. 200-250 किलो झाले आणि त्याच्यातून बघा एवढे झाले तांदूळ, एवढे झाले. तर हे अजून वजन नाही केले आम्ही, कारण त्याच्यामध्ये ना आहेच स्वच्छ एकदम. हा जो आमचा तांदूळ आहे ना, हा काळा तांदूळ आहे. आमचा काळा भात होता ना, हा पूर्ण काळा भाताचा तांदूळ आहे. त्याला मी जास्त पॉलिश नाही केलं आहे. तर त्याला 15 दिवस असाच ठेवावं लागणार त्याला, म्हणजे त्याचा तो कोंडा असतो ना, तो निघून जातो. मग त्याच्यानंतर मग हे बाकी आमचे रेग्युलर तांदूळ आहेत. छान झालं यावेळेला तांदूळ. हा एक आहे, हा एक आहे. हे आमचे 4 गुणे आहेत. ते किती मला वाटतं पण छान आहे. आणि हा एक आहे. असे 5 चमचा गुण्या आहेत. 15 दिवसांनी परत यावं लागेल आम्हाला, हे परत साफ करायचं आहे ना. आणि ही थोडीशी कणी मिळाली आम्हाला, ती काहीतरी 4 किलो असेल वाटतं. थोडीशी भाकरीसाठी वगैरे चालेल. ह्याच्यात पण थोडीशी कणी निघेल, ती पण कणी आम्हाला भाकरीसाठी होईल. भाकरी म्हणा, डोसे, इडली वगैरेसाठी. तर अशा प्रकारे काम झालेलं आमचं तांदूळ वगैरेचं. आणि आता पंपाचं तुम्हाला दाखवते. ते आता येतील ना, तेव्हा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. काय रखो सटक केवळ होता ना. हा कपडा द्या. तिथपासून काढलेला नसेल ना? नाही. केबल उतना जायगा वाटतं. एक मिनिट तो करू. रुको. कचरा आहे का माती आहे? हा पाण्याचा आहे, माती. एवढी माती असते? ते असं ग्रीज असतं तसं वाटतं ना. गिला है ना, तब तक जाएगा वो. खींचो जाओ उधर. बारीक पावडर येते ना मातीतली. हां, ये घाण शेवाळ नाही, टाईप. एकदम घाण नाही. घाण नाही, शेवाळ टाईप येते ना आपलं जमावट. तेवढी जमा होते आपल्या विहिरीला वगैरे, जमा होते. झाला काढून. आता बघायला पाहिजे, माझ्या पण लक्षात नाही. हां, नाही माहिती. 100 फूट होतं.
कमी जास्त ड्रिल झाले हाँ पानी भरपूर लागलं उधर ही रखो रखो ना ना ठेवू दे आणि हा बोलू दे झालं हे 100 फूट झालं का 100 फूट म्हणजे आणि नंतर त्यांनी खाली ते पंप आहे ना त्याच्या खाली रुको हाँ ऐसा करो बीच में से ले लो ये बीच में से ले लो हाँ बस हाँ ताकि स्लो बंद करते रुको रुको स्टार्टिंगला 5 होती ती 6 झाली बोल काय करते दोन मोटर आहेत ना त्यातली एक मोटर उचलून ठेवा फक्त बैलासारखं काम नाही करायचं थांब जरा पायटी तिकडे एक माणूस जाऊ दे. जाळी नंतर आता ती वरती ती असंच ठेवायची पट्टी जागी जरा सगळी सेटिंग कर काय गडबड नाही त्यांनाच जायची आहे लास्ट 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 हे सगळं सोडून पॅक करून ठेवूया आणि ही रस्सी जाते आत केबल जाते आत बाहेर काय राहत नाही आता हे स्क्रू पट्टी आणि हे जाळी आहे ना ती आत ठेवू आता एका बॉक्स मध्ये ठेवू त्याची आहे का ह्याची एक डबा सारखा ते आता आरामात ठेवू ना त्याला बोलू नको घेऊन एक मिनिट टाइम आहे मध्ये नाही गरज नाही वाटलं मला बोर मोजली नाही ना बिल आहे ना तिथे हां बिल आहे हे बघ त्या बिलात लिहिलं आहे का त्यांनी किती फुट आहे ते रस्ते जीवन चल क्या आजा 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 जितना तुम लूज दोगे इतना वो आएगा इधर झाले होते तेव्हा 20,000 बोरचे आणि 20,000 याचे हां आता करायला गेलात ना 40 एवढेच डबल डबल 15 आता 10 वर्ष झाली ना 165 फूट 165 फूट आहे 165 फूट रिलिंग आहे केसिंग 20 फूट गेली अरे तेव्हा एकदम सगळ्या गेले ना 2-3 काय मारून नीचे हा थोडा मका लावला इथे थोडंसं चवळी लावली आहे याचा पाला मी आता घेऊन जाणार आहे ही चवळी आहे ना याचा पाला घेऊन जाणार आहे छान लागते भाजी त्यानंतर तिकडे त्या साईडला 2 केळीचे आलेत नवीन हा आमचा नारळ खराब झाला इथे हा पावटा लावला आहे ही शेंगा आता फुलं पडायला लागली आहेत इथे बघा खाली शेंगा पण सुरू झाली 15 दिवसांनी मला वाटते शेंगा तयार होतील आणि बघा हा कुळीद आहे ह्याला शेंगा आल्या बघा
हा इकडचा कुळीद होईल 15 दिवसांनी वाटतं. आणि त्या साईडला तिथे खाली पण लावलं आहे बघा, लांब तिथे पण कुळीद लावलं आहे. तिथं थोडीशी गवार लावली होती. तर ना इकडे कोणतरी प्राणी येतो असं वाटतंय. सगळं खाऊन गेला ना तो. आम्ही याला अशी जाळी लावली. हो, थोडीशी मिळेल. तर बघा तिथे खाली पण मका लावला आहे. यावेळेला आमच्या आंब्याला चांगला मोहर आला आहे. पहिल्यांदा ह्याला पण मोहर आला आहे 2 आंब्यांना. हा गेल्या वर्षी लागला होता, यावर्षी पण चांगला आला आहे. बघूया किती आता आंबे मिळतात. ह्याला आता यावर्षी लागलं आहे मोहर आणि ह्याला पण लागलं आहे. आणि ही आपली संपूर्ण ह्या कोपऱ्याला आम्ही मटकी लावली आहे. अजून ह्याला फुलं काय पडली नाही आहेत. हे बघा, हां इथे शेंगा आल्या आहेत बघा. ही मटकी आहे. हे संपूर्ण कोपऱ्याला मटकी लावली आहे. आणि मध्ये मध्ये ना सूर्यफूल आणि मोहरी पण आहे बघा. हे सूर्यफूल आहे, छान दिसतं सूर्यफूल. आणि हे मोहरी आहे. मध्ये मध्ये मोहरी आहे, उंच उंच दिसते ती मोहरी आहे. चला आता पंपाला त्यांनी काढून घेऊन गेले. त्याचं जे काय म्हणतात त्याला, इंजिन का काहीतरी असतं ते ना रिपेअर करावं लागणार म्हणाले, वेल्डिंग करावं लागेल. तर त्याला 4 दिवस लागणार आहेत. आता पाणी तर आमचं बंद आहे. डायरेक्ट पाणी येतं आम्हाला नळाने, पण ते आम्ही कसं झाडाला पाईप लावून दिलं आहे, ते डिपर म्हणतात ना ते केलेलं आहे. तर आता आम्हाला निघायचं आहे. दुपारी जेवून निघणार. वोटिंग पण झालं आहे, त्याच्यामुळे आता निघायचं बघणार. आज किंवा उद्या तर नक्कीच जावं लागेल आम्हाला संडेला. तर चला, कसा वाटला आमचा शेतीचा व्हिडिओ. आणि पंपाचं पण कसं बघितलं ना, कसा पंप बाहेर काढतात तो. 165 फूट खाली आहे तो आमचा पंप. म्हणजे बोरवेलला पाणी लागलं आम्हाला. तेवढा पाईप त्यांनी बाहेर काढला आणि परत त्याला आतमध्ये घालून ठेवला आहे. आता ते रिपेअर करून आणणार. मग आम्ही येणार 4 दिवसांनी परत, 8-15 दिवसांनी. बघूया आता कसं, सुट्टी जशी जमेल तसं. चला तर बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.